नगर शहरातील रामगिरी हॉटेलच्या पुढे सिडको बसस्टँडपासून जवळ असलेल्या उड्डाणपुलाच्या सुरुवातीला एक LPG टँकरचा अपघात झाला आणि त्याच्यातून LPG गॅसची गळती सकाळी 5:30 पासून सुरू आहे। सदरची गळती ही अरेस्ट करण्यासाठी HPCLचे अधिकारी आणि त्यांची इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम आलेली आहे। आपला इमर्जन्सी रिस्पॉन्स कमांड कंट्रोल सेंटर उभारलेला आहे जवळच। एक सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून सुरुवातीला आम्ही 500 मीटरचा परिसर जो आहे तो इव्हॅक्युएट केला होता आणि आता HPCLच्या तांत्रिक अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही 1 किलोमीटरचा परिसर आहे तो इव्हॅक्युएट करून घेत आहोत। आणि याच्यामध्ये खूप पॅनिक होण्याची काही आवश्यकता नाही, मात्र सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून 1 किलोमीटरचा परिसर आम्ही इव्हॅक्युएट करून घेत आहोत। किती वेळ लागेल हे सगळं आवरायला किंवा कंट्रोल? ते सांगणं थोडं अवघड आहे, कारण त्यांच्या तांत्रिक अधिकाऱ्यांशी मी आताच बोललो। सकाळपासून अंदाजे 18 टनपैकी 2 टन गॅस लिकेज झालेला आहे आतापर्यंत। बाकीचा गॅस जो आहे तो अजूनही आहे, त्यामुळे रिस्क त्याच्यासोबत आहेच आणि त्याच्यावर शर्थीचे प्रयत्न सुरू आहे। इमर्जन्सी रेस्क्यू व्हेकल धुळ्यावरून निघालेला आहे आणि ते सुद्धा आता 5 ते 10 मिनिटात या ठिकाणी पोहोचेल। परिस्थिती नियंत्रणात आहे, घाबरून जाण्याचं कारण नाही। पोलीस यंत्रणा सतर्क आहे, सर्व विभाग जे आहे इमर्जन्सी रिस्पॉन्सचे ते कार्यरत आहेत। स्वतः कमिशनर कॉर्पोरेशन आहेत, कलेक्टर आहेत, आम्ही स्वतः आहोत, आमचा स्टाफ आहे आणि आम्ही या ठिकाणी योग्य ते डिसिजन घेत आहोत। कारण जर गॅस लिकेज मोठ्या प्रमाणावर झाला तर इलेक्ट्रिक सर्किट्स, इलेक्ट्रॉनिक सर्किट्स हे स्पार्कचं कारण ठरू शकतात, त्यामुळे एक सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून आम्ही ते केलेलं आहे। लोकांना घराच्या बाहेर वगैरे इकडल्या बाजूच्या या भागामध्ये 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये लोकांना आम्ही आपलं घर सोडून सुरक्षित स्थळी हलण्याबद्दल सूचना दिलेल्या आहेत। शाळा असतील, मोठे कोणी आस्थापना असतील, 1 किलोमीटर परिसरामध्ये जे काही असेल त्यांना सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून हा प्रभाग सोडून या प्रभागापासून थोडं लांब जाण्याची आम्ही सूचना दिलेल्या आहेत।